कोपरगाव शहरातील मेन रोडला नव्यानंच सुरू झालेले पायल फुटवेअर हे दुकान चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। कोपरगावात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालली आहे। चोरट्यांना पोलिसांचा जरासुद्धा धाक नसल्यामुळेच की काय हाकेच्या अंतरावर 5 दिवसांपूर्वी घरफोडी झाली होती आणि परत लगेचच हे दुकान फोडून चोरट्यांना कसलीही भीती नसल्याचं चोरट्यांनी सिद्ध केलंय। कोपरगाव शहरातील मेन रोडला गुलाब धकतोडे यांचे असलेले पायल फुटवेअर हे दुकान फोडून चोरट्यांनी 29,640 रुपये किमतीचा माल लंपास केलाय। याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। पायल फुटवेअर शेजारीच मटका व्यवसाय तेजीत चालतो, त्या ठिकाणी येणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळेच ही चोरी झाली असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। शहरामध्ये दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। कोपरगाव शहरामध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं असून घरफोड्या, छोट्या मोठ्या चोऱ्या तसेच मोटरसायकल चोरी याबाबत शहरात गुन्हे घडत आहेत। शहर पोलीस यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे। कोपरगाव शहरातील वाढत्या चोऱ्या, अवैध धंदे तेजीत सुरू आहे, तरी लवकरात लवकर पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे असं नागरिकांमध्ये बोललं जात आहे। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव।